अनुराज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा हा व्हिडिओ आहे माझ्या सर्व सबस्क्रायबर्ससाठी ज्यांनी माझे 1K सबस्क्रायबर पूर्ण करून दिलेले आहेत। तर आज आम्ही चाललेला आहोत थोडं फिरायला। तर असाच तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा। आता आम्ही लागलेला आहोत समृद्धी महामार्गावर। आता छानसा आमचा प्रवास चालू झालेला आहे। एक 2 तासाचा समृद्धी महामार्गावर आमचा प्रवास चालू असतानाच प्रचंड असा पाऊस पडला। अक्षरशः समोरचं काही दिसेनासं झालेलं होतं आणि नंतर काही वेळ झाल्यानंतर पाऊस थांबला पण होता। आता आम्हाला जिथे पोचायचं होतं तिथे आता आम्ही जवळपास आलेलं आहोतच आणि आता आपण बघू शकता आम्ही जिजाऊसृष्टीमध्ये आलेलो आहोत। मेन गेटमधून आता आम्ही एंट्री करतच आहे आणि साक्षात समोर असं दिसत आहे आपल्याला की जिजामाता आपल्याकडे प्रत्यक्ष पाहूनच राहिली आहे। छान अशी जिजामातेची मूर्ती आहे तिथे आणि जिजाऊसृष्टीमध्ये आम्ही पूर्ण एक दिवस छान प्रकारे एन्जॉय केला। खूप छान वाटलं आम्हाला जिजाऊसृष्टीमध्ये येऊन आणि तिथला परिसर खरंच खूप छान स्वच्छ आणि खरंच खूप चांगला आहे। तुम्ही पण एकदा जिजाऊसृष्टीला नक्की भेट द्या। जिजाऊसृष्टी तर पाहणं झालेलीच होती, तर आता मुलांचा आग्रह होता की चला आपण जाऊया जिजामातेचं घर बघायला। तर आम्ही जाधवांचा वाडा बघायला गेलो वाड्यामध्ये। खरंच वाडा पण खूप छान आहे। आम्ही तिथे सगळं पाहिलं आणि मुलांनासुद्धा वाडा खूप आवडला। जिजामातेचं जन्मस्थळ वाड्यामध्ये गेल्यानंतर तर आम्हाला बस असा इतिहासच आठवला। असा बघितला आम्ही जिजाऊसृष्टी आणि जाधवांचा वाडा। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।